काय झालं बोलणं? का चिडल्या त्या परत? हो हो, मला त्यांना फक्त अधिपतींच्या बाबांच्या तब्येतीविषयी सांगायचं होतं आणि बोलता बोलता मी म्हटलं की मी या फॅमिलीचा भाग आहे, मी लग्न करून या घरी आली आहे. तर हे ऐकून ते अचानक चिडल्याच. अरे देवा, असं बोललीस तू? हो. का काय झालं, माझं काही चुकलं का? नाही, तू असं बोलाय न गवतस. का पण? काय नाही, मी बोलते भविष्य. होय, कशा पायी सारखी चिडचिड करतीयास? चिडचिड करू नाही तर काय करू? काल आलेली पोरगी आम्हाला शिकवते. अगं तिचा हेतू तसा नसाल ग. तुझ्यावर पण चेटूक केलं का तिनं? हा, तिची का बाजू घेतेस तू? असं नाही ग भुवे. कोण हाय कोणती? हा, पुढचे 6 महिने पण घरात टिकल का नाही माहित नाही. आणि ती निर्णय घेते. हाताने सिक्युरिटी वाल्याने थांबवते आणि ते थांबत्यात. ती मालकीन व्हायला बघते या घरची. पण या घरची राणी आम्ही आहोत. भुवे, येळ पडल तसं माणसानं बदलावं. आम्ही बदलत नसतोय. आम्ही येळ बदलतोय, परिस्थिती बदलतोय. आता येळ आली आहे समजच बदलायची. केला ना आज पण राडा चारोज सूर्यवंशीनी? राडा नाही केला. आईसाहेबांनी हाकलून लावलं की रूम मधनं? हाकलून नाही लावलं अधिपती, बाहेर जायला सांगितलं आणि नंतर ते शांत पण झाले. काय नाही, ते तुम्ही सांगितलं. ते सोडा, मला मॅडमचं काही कळत नाही. म्हणजे त्या अशा का वागतात? आता काय झालं? हो, चारुहास सरांची तब्येत सुधारतीये असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हटल्या त्यांची तब्येत आम्हाला आहे तशीच हवी आहे. चारुहास सरांची तब्येत बरी व्हावी असं नाही वाटत त्यांना. असं कसं असेल? उगाच काय तर मनाला येईल ते बोलू नका सा. अहो, खरंच सांगते, असं म्हटल्या त्या. ना बरं वाटावं असं आईसाहेबांना जर वाटत नसतं तर एवढी वर्ष गोळ्या औषधं दिली असते आईसाहेबांनी. बारक्या पोरावनी सांभाळले आईसाहेबांनी त्या चारुहास सूर्यवंशीला. येड लागले होते त्यांना, एवढी वर्ष उपचार चालू ठेवलेत ते. उपचार चालू ठेवलेत मला मान्य आहे अधिपती, पण त्यांना त्यामध्ये काही बदल नकोय. दुसऱ्या डॉक्टरांशी बोलण्याची तयारी पण नाही दाखवली त्यांनी. नसेल वाटलं त्यासनी बोलावं. मी तुम्हाला आधी पण सांगितले आईसाहेब जुन्या वळणाचे आहेत आणि त्यांचा विश्वास असेल ना डॉक्टरांवर. त्यांना बदल नको असेल, नकोच असतोय. अहो, साधी घरातली नोकर सुद्धा एवढी वर्ष त्यांनी बदललेली नाहीत, डॉक्टरला का बदलतील? विचार करा की. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं काय बोलायला जाऊ नका त्यांच्यासमोर. बोलला. आता विनंती करतो, परत ह्यो विषय आईसाहेबांसंग बोलायला तुम्ही जाऊ नका. आईसाहेब जर उलटून फटकन काहीतरी बोलल्या नाही तुम्हाला, मग त्याचं नव्हतं होऊन बसू. आणि परत मी तुम्हाला वाचवायसाठी येऊ शकत नाही. कसं समजत नाही तुम्हाला? अगं ही सुनबाई कसली आहे बघ की. घर जोडा आली का फोडा आली तेच कळत नाही. ही का नाही ताई आधीपतीपासून का नाही तुला तोडणार बघ तू. का नाही तुमच्या माय लेकरांची मायाच बघवत नाही बघ. हे शिकवलं का काय तिच्या आई वडिलांनी? शिक्षणानं का नाही असंच होतंय, माणुसकीच निघून जाते समधी. काय झालं? अगं ती का नाही आधीपतीला काय पट्टी पडवत होती म्हणून मी बघत होते, म्हणजे ऐकलं. म्हणजे मुद्दामून नाही ऐकलं ते. बोल, पुढे बोल. ताई मला अशी सवय नाही बरं का असं काही बी ऐकायची. आता काय तुला चारित्र्याचा दाखला देऊ? बोल पटशिरी. अगं ताई ती बया का नाही कान भरायली आधीपतीचे. अगं पट्टी पडवायली त्यासनी. काय बोलली ते सांग, तिचे शब्द सांग. तुझी अक्कल नका पाजळूस. तुझ्या मोहर माझी बोलायची काय बिशात ताई. हा तर ती काय म्हणत होती ताई?
का तुला का नाही मोठ्या मालकांची काळजीच नाही? अधिपती काय म्हणले? अधिपतीनं उडवून लावलं ग तिला. पर ताई तुला सांगू, अधिपतीच्या उडवण्यामध्ये का नाही जोर नव्हता बघ. ती का नाही अशी गोल गोल गुंडाळती बघ समोरच्याला. अधिपती नाही नाही म्हणत होतं आणि ती भय भय म्हणत होती. अधिपतींचं नाही नाही थोड्या वेळाने इरलंच बघ. तिचं वर्चस्व वाढलं ताई. असं नाही होणार. असं व्हायलंय ताई. आता तू काय करणार आहेस? जे आधीच करायला हवं होतं ते करणार. म्हणजे अविश्वासाचा ठराव. मला नाही कळलं ताई. तुला जर समजा कळलं असतं तर तू आमच्या जागी नसतीस का? नाही ग बाई ताई, मला तुझी जागा घ्यायची नाही, अजिबात नाही. मी आपली तुझ्या पायाशी बरी आहे. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक आणि तसं कर. अधिपती असं कसं म्हणता तुम्ही? काय? चारुहास सरांचा विषय मॅडम जवळ बोलू नको म्हणून. नकाच बोल. अहो पण 2 इंजेक्शन्स बाकी आहेत त्यांचे अजून. हे बघा, मॅडमना सांगून जर त्यांना डॉक्टरांकडे नेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि तुम्हाला खरं सांगू का अधिपती, मला ना एका घरात राहून लपवाछपवी करायला नको वाटतंय आता. अहो पण तुम्ही आईसाहेबांना सांगितलं की नाही? त्या काय म्हणल्या? तुमच्या डॉक्टरांसंग त्या बोलणार नाहीत. संपला विषय. नाही, मी नाही सोडणार हा विषय असा अर्ध्यावर. कारण मला तुमच्या बाबांची ट्रीटमेंट पूर्ण व्हायला हवी आहे. खरं तर तुम्ही मला शब्द दिला होता, पण असो, तुमच्या बाबांना दवाखान्यात नेण्यासाठी मी कन्व्हिन्स करेन भुवनेश्वरी मॅडम. हा विषय हार्ड करणार. सूर्या भावा बघायलाच नव्हतं. मॅडम, मॅडम कुठे गेल्या? शांताताई, भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? किचन मध्ये आहेत त्या. किचन मध्ये? धाकल्या सरकारांसाठी दूध बनवतात. अच्छा, थँक्यू. ताई, हे गरम दुधात का नाही मसाला आणि मावा दोन्ही बी टाकते. हा अगं भाई, केसर राहिलं. थांब थांब. झालं दूध तयार. नाही झालं म्हणजे आता होईल. ताई, दुधात तू काय टाकलं? हळू हळू. तू दुधात काय टाकलं? इश. मला खरं नाही वाटत ताई. पिऊन बघतेस? उंदरानं मारायचं इश आहे. बस का आता? बस करायचंय म्हणूनच घातलंय. बया, ताई तू दुधात ईश टाकलं? कुणाला देणार आहे दूध? अधिपतीनं 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 अधिपतीनं. ताई अगं काय बोलायलीस तू? तू अधिपतीस ईश देणार? अगं ताई, पर तुझा केवढा जीव आहे अधिपतींवर आणि अधिपतीचा बी तर हाय की ग तुझ्यावर जीव. मग तरी बी तू त्यास ईश देणार? जीव हाय म्हणूनच इश देणार आहे. जिथं लय माया असते तिथं राग असतो. प्रेम असतं तिथंच तिरस्कार भी असतो.
पर ताई असं केलं काय अधिपतीनं? आईला इसरले ते. लग्न झालं आणि समद बदललं. आणि तोच बदल नाही आवडला आम्हाला. हे नाही आवडला आम्हाला कारण आमचा मुलगा आता आमचा नाही राहिला. सुनबाईंच्या तालावर नाचणारा नंदीबैल झालाय आमचा सिंह. असा पोरगा घडवला नव्हता आम्ही. सुनबाईंच्या पूर्ण कायात गेलेत ते. हे आम्हाला सहनच होत नाही. म्हणून आम्ही विचार केला आज काय तो विषय संपून टाकू. देऊ त्या नाहीश. त्यानंतर आमचं जे होईल ते होऊ द्या. पण निदान आमचं मन तरी शांत होईल. आणि हे इतकं जाल आणि प्राणघातक इश आहे की पोटात गेल्याबरोबर 10 मिनिटाच्या आत माणूस जमिनीवर पडणार आणि तोंडातून फेस येणार. ताई पर हे जा आता. जास्त प्रश्न विचारत बसू नगस. अधिपतीसनी बोलवायचंय. जा पटशिरी. बरं. सुनबाई तुम्ही इथं काय करताय? माझं सोडा मॅडम. तुम्ही हे काय करताय? दुर्गे तुला सांगितलेलं काम तुझा कर. दुर्गे जा तू. आम्ही बोलतो सुनबाईंशी. काय बोलणार आहात तुम्ही मॅडम माझ्याशी? मी सगळं ऐकलंय. आम्ही लय बोललो. नेमकं काय ऐकलं तुम्ही? आणि मुळात असं बोलणं चोरून ऐकू नये कळत नाही बाई तुम्हाला? मी चोरून ऐकत नव्हते. ऐकत मी चोरून तुमचं सगळं बोलणं माझ्या कानावर पडलं. आणि कानावर पडलं ते बरं झालं. मला कळलं तुमच्या मनात काय चाललंय ते. असं कसं करू शकता हो मॅडम तुम्ही? असा विचार तरी तुमच्या मनात कसा येऊ शकतो? अहो अधिपती आई भक्त आहेत. श्रावण बाळ आहेत ते. आणि तुम्हाला असं वाटतं ते तुमचं ऐकत नाहीत? खरंच असं वाटतं तुम्हाला? मॅडम या घरामध्ये ते फक्त तुमचं मन जपण्याचा प्रयत्न करतात सतत. आणि तुम्हाला वाटतं ते तुमचं ऐकत नाहीत? मॅडम असं कसं करू शकतो? मला माझा विश्वासच बसत नाहीये माझ्या कानांवर. कोण आहात तुम्ही? कोण आहात मॅडम तुम्ही? तुम्ही आई आहात ना त्यांच्या? आई आहात ना? अहो 9 महिने तुमच्या पोटात तुम्ही त्यांना वाढवून जन्म दिलाय ना? असं कसा विचार करू शकता मॅडम? तुम्ही विष देताय तुमच्या मुलाला. तुमच्या मुलाला तुम्ही विष द्यायला निघालात मॅडम. मी इथे आले म्हणून बरं झालं. मला तुमचा हेतू तरी कळला. असं कसं करू शकता मॅडम तुम्ही? माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्हाला माहितीये अधिपतींसाठी आई साहेब देवी आहेत. देवी देवी आहात तुम्ही त्यांच्यासाठी. पूजा करतात ते तुमची. तुम्ही त्यांना विष देणार आहात? कुठली आई असं करते मॅडम? आणि का करताय तुम्ही असं? ते माझा नवरा झाले हे तुम्हाला आवडलेलं नाहीये म्हणून. मॅडम आपल्यामध्ये मतभेद होते पण तुमच्या मायेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती. कुठली आई असं करते मॅडम? स्वतःच्या मुलाला मारायला निघालात तुम्ही. मी तुम्हाला असं नाही करू देणार मॅडम. मी असं तुम्हाला नाही करू देणार. आता काहीही झालं ना मॅडम
तरी हे दूध मी तुम्हाला अधिपतींना देऊ देणार नाही. सुनबाई, किंवा आमचा आणि अधिपतींचा मामला आहे, तुम्ही यात पडू नका. अहो तुम्ही जीव घेताय त्यांचा आणि हा तुमचा आणि अधिपतींचा मामला कसा असू शकतो मॅडम? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तुम्ही जा आणि गपगुमान अधिपतींना बोलवा. मुळीच नाही. मॅडम, मी जाऊ देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण हे दूध मी अधिपतींना पिऊ देणार नाही. मॅडम, मॅडम, अधिपती, अहो तुम्हाला मी खाली बोलवलंय. कुणी? अहो तुमच्या आई साहेबांनी. चला. आता लगेच काय झालं काय? अहो चला तर खाली. काय एवढ्या रातच्याला काय झालं काय? पण तुम्ही बघा की तुमच्या बायकोनं काय केलंय ते. चला. म्हणजे काय काय झालं काय? अहो समजे प्रश्न हिथंच विचारणार आहे सका. चला की तुम्ही लवकर. अधिपती तुम्ही या बरं लवकर. शपथ मास्तरीनबाईंनी आता काय केलंय? शांत बसत नाहीत राव या. मॅडम थांबा. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज थांबा. आमचा हात सोडा. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. मॅडम मला ग्लास द्या. हे दूध मी तुम्हाला अधिपतींना देऊ देणार नाही. द्या इकडे. नाही देणार. मॅडम ग्लास द्या इकडे. नाही देणार. मॅडम मी तुम्हाला असलं काहीही करू देणार नाहीये. ग्लास द्या. मॅडम ग्लास द्या, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन मी. खबरदार तुम्ही हे दूध अधिपतींना द्याल तर मी सोडणार नाही मॅडम तुम्हाला. ग्लास द्या. ग्लास द्या इकडे. तुम्ही असं करू शकत नाही. काय झालं? विचारा तुमच्या बायकोला. बघा कशा वरडतात आमच्या अंगावरती. त्यांची हिंमत तर बघा. काय झालं? वरडायला काय झालं मास्तरीन? ह्यांना विचारा ते. अहो वरडू नका. का? मी हळू बोलते त्याचा त्रास होतो ना तुम्हाला? आता मी मोठ्याने बोलते तर त्याचाही तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे बेसिकली तुम्हाला सगळ्याचाच त्रास होतो. तुम्हाला कुणीही नको असतं तुमच्या आजूबाजूला. तुम्ही कुणाचाच नाही आहात. जरा दमान घ्या मास्तरीनबाई. काय झालं म्हणताना एवढं वरडालाय? आई साहेबांवर आरडाओरडा करायचा नाही, मला आवडणार नाही. गज काहीतरी येड्यावानी बोलायला लागलाय. मी खरं बोलते अधिपती. तुम्हाला माहित नाहीये ह्यांनी तुमच्या विरुद्ध काय केलंय. मी वेळेत आले म्हणून बरं झालं, नाही तर अनर्थ झाला असता. म्हणजे अधिपती, तुमच्या आई साहेबांनी ह्या दुधात विष घातलंय आणि हे विष असलेलं दूध त्या तुम्हाला देत होत्या. ह्याचा तुम्हाला जीवे मारण्याचा प्लॅन आहे अधिपती. मी खरं सांगते. कुठली आई असं करते? आणि तुम्ही ह्यांच्यासाठी सगळ्या जगाशी भांडता. ह्यांचा शब्द तुम्ही काळ्या दगडावरची रेग मानता ना अधिपती. पण तुम्हाला माहितीये ह्या तुमच्याबद्दल काय विचार करतात ते? तुम्हाला ह्या खूप प्रेमळ वाटतात. हो, इतक्या प्रेमळ नाहीये त्या. ह्या खूप दुष्ट आहेत. खूप दुष्ट आहेत ह्या. स्वतःच्या मुलाला मारायला निघाल्यात त्या आणि अशा आईला मानता. दोस्त किरल्याने काय बोलायला लागलाय तुम्ही? मी खोटं नाही बोलत आहे अधिपती. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी खरं तेच सांगतेय. तुम्हाला सांगू, माझ्याकडे जर फोन असता ना तर मी ह्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं. माहितीये, मी बघितलं. त्यांनी एका छोट्या बाटलीतलं लिक्विड त्या दुधामध्ये घातलं आणि ते दूध, ते विष असलेलं दूध त्या तुम्हाला देणार होत्या. आणि दुर्गेश्वरी मॅडमने यांना विचारलं की काय, तर त्या म्हटल्या विष आहे म्हणून. मी ऐकलं. चेष्टा केली असेल त्यांनी. नाही अधिपती, चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्या चेष्टा करतायत. एक मिनिट. दुर्गेश्वरी मॅडम, तुम्ही सांगा ना त्यांना. हा अहो मॅडम, सांगा ना तुम्ही त्यांना. मला नका मध्ये घेऊ अधिपती. माझा काही बी संबंध नाही यात. तुम्ही फक्त ह्या म्हटल्या की नाही एवढंच सांगा. या म्हटल्या ना विषय म्हणून, एवढंच सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही बघा काय ते.
मला नाही माहित अधिपती, मला काय बी माहित नाही. अधिपती, मी खरंच सांगते, मी हवं तर आईबाबांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, ह्यांनी टाकलंय विष त्या दुधामध्ये. मी खरं सांगते. झालं का तुमचं? आता जरा आम्ही बोलू.